मुख्यमंत्र्यांचं पण बारकाईनं लक्ष आहे. मी मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात आहे. मुख्यमंत्री महोदय अधिकाऱ्यांशी आणि माझ्या संपर्कात आहे. त्याच्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण झोपण्याच्या करता जे काही चादरी ब्लँकेट्स वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था करायला सांगितलेल्या आहेत, केलेल्या आहेत. शिवाय जर एनजीओजला काही द्यायचं असेल तर एनजीओज पण देत आहे, त्याच्यात पण काही अडचण नाही. फक्त काळजी सगळ्यांनी घ्यावी. त्याच्यामध्ये फूड पॉइझनिंग कुणाला होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. कारण आमची अडचण प्रशासनाची अशी होती, आम्ही जर कुणाला नको म्हटलं तर आम्ही द्यायला जातोय, प्रशासन आमचं घेत नाही, असाही आम्हाला कुठं वाद वाढवायचा नाही. हे एक आपलं नैसर्गिक संकट आलेलं आहे. त्या नैसर्गिक संकटातून सगळ्यांनी मिळून एनजीओज असेल, प्रशासन असेल, इतर कोणी राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करत असतील तर ते असतील, आमची आर्मी असेल, आमचं एनडीआरएफ असेल, आमचं एसडीआरएफ असेल, आमचं पीएमआरडी असेल, आमचं पुणे महानगरपालिका असेल, आमचं पोलीस दल असेल, हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या नियंत्रण कक्षामध्ये थांबून या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मुळशी धरण देखील बऱ्यापैकी भरलेलं असल्यामुळं मुळशी धरणाला कलेक्टरला सांगून त्यांना वीज निर्मिती करायला सूचना दिलेली आहे, जेणेकरून वीज निर्मितीतलं पण पाणी त्या बाबतीमध्ये कमी व्हायला मदत होईल. आणि बाकीचं पाणी मात्र मुळा नदीमध्ये सोडलेलं आहे. ते मुळा नदीतनं इकडनं खाली बंड गार्डन वरून भीमा नदीत आणि भीमा नदीतनं आपल्या उजनीला अशा प्रकारे चाललेलं आहे. अजून बंड गार्डनला पण पाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी चाललेलं आहे, परंतु तिथं कुठलं अडचणीचं काही कारण नाही. पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना तिथल्या सगळ्या टीमला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आहे. पुण्याच्या पुरतं बोलायचं झालं तर एकता नगर सिंहगड रोडला आपण आर्मीला तिथं आर्मीची एक कॉलम आणि एनडीआरएफची एक टीम असं तिथं आपण ठेवलेलं आहे. नंतर शिवाजीनगर संगम परिसरावर आपण आर्मीचा कॉलम स्पेअरला तिथं ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण हॅरिस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी परिसर तिचं पीसीएमसी आणि फायरची टीम आपली त्या ठिकाणी आहे. दांडेकर पूल दत्तवाडी परिसर इथं पीएमसीची फायरची टीम आणि त्यांचा तिथं सगळा ग्रुप आहे. विश्रांतीवाडीमध्ये पीएमआरडी त्यांची फायरची टीम आणि त्यांचा तो ग्रुप आहे. आणि सगळं ठेवण्यामागचं कारण आपण खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे ABCDE असे आपण भाग निवडलेले आहेत. आणि जिथं उद्याच्याला पाणी जर वाढल्यानंतर पाणी तिथं जातं आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याची अधिकची काळजी आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर शहरामध्ये साधारण 4-4.5 इंच पाऊस पडला, जवळपास 4.5 इंच, आणि वरच्या भागात 8 इंचाच्या पेक्षा जास्तीचा पाऊस पडला. अशामुळं शहरातलं पण पाणी आणि वर तिकडं पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते पण आपण खडकवासल्यातनं सोडलेलं पाणी, अशा प्रकारे पाणी दोन्हीकडनं आल्यामुळं थोडीशी काही काळाकरता पाण्याची पातळी वाढलेली होती. मेजर जनरल अनुराज विज हे पुणे सब एरियाचे प्रमुख आहेत, ते पण आपल्या संपर्कात आहेत, त्यांचे पण लोक आपल्या संपर्कामध्ये आहेत.